धनंजय मुंडे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणखी एक मंत्री सध्या अडचणीत आलेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालय कोर्टाने या ठिकाणी दणका दिलेला आहे। 1995 मधल्या एका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड सुनावलेला आहे। मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केली असा त्यांच्यावरती आरोप आहे। आता या शिक्षेमुळे कोकाटे यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती दाखल आहे। दरम्यान नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। 1995 ते 97च्या काळामध्ये सरकारच्या 10% जे आहे ते कमी उत्पन्न दाखवून सध्याचे असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी जे आहे ते घर घेतलं होतं। आपण जर बघू शकतो हे तेच घर आहे। आपण या घराच्या परिसरामध्ये आहे। नाशिकमधील या उच्चभ्रू वस्तीमध्ये हे घर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या नावाने हे घर आहे। त्यामुळे कुठेतरी आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भात झालेल्या आरोपावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ची शिक्षा जी आहे ती ठोठावली आहे। 1995 आणि 97 काळात असलेल्या सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि तत्कालीन अप्पल अधिकारी जे अपर जिल्हाधिकारी होते त्यांच्या शासनाच्या माध्यमातून ही जो आहे तो केस त्यांच्या विरोधात सुरू होती आणि अखेर त्यांचा तो निकाल लागला आहे आणि नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जो तो निकाल दिलेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सोबत त्यांचे बंधू असलेले सुनील कोकाटे यांना देखील 2 वर्षाचा आणि 50,000 रुपयांचा जो तो दंड जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे। त्यामुळे आता कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी आपला अर्ज देखील केलेला आहे। त्यासोबत त्यांच्या या संपूर्ण संदर्भाच्या अखेरीस ते या वरच्या न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी या संदर्भामध्ये आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील जाणार आहे अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कुठेतरी आता या संदर्भात नेमका पुढील काळामध्ये नेमका काय निर्णय लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर राजकीय वैरातून आपल्यावरती ही केस दाखल करण्यात आली होती। तुकाराम दिघोळे आणि आपलं राजकीय वैर होतं असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं। या शिक्षेला हायकोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीचं आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतो मला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळामध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे। तर 1995 साली मुख्यमंत्री 10% कोटा या योजनेमधून ही घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र माणिकराव कोकाटे यांनी दिली असा आरोप आहे। स्वतःचं घर नसल्याचं, कमी उत्पन्न असल्याचं सांगून 2 घरं पदरात पाडून घेतली। त्यानंतर इतर 2 लाभार्थींना मिळालेली 2 घरं सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेतली। घरं नावावरती झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचाही त्यांच्यावरती ठपका आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंसह 4घांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4घांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 28 वर्ष नाशिक न्यायालयात हा खटला चालला। 10 साक्षीदार या प्रकरणामध्ये तपासण्यात आले। माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ सुनील यांना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपये असा दंडही ठोठावण्यात आलाय। फिर्यादी क्रमांक 3 आणि 4 ला कोणतीही शिक्षा झालेली नाहीये। दरम्यान सहाय्यक सरकारी वकील पूनम घोडके यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली पाहूया। एक जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना
शिक्षा सुनावण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. पण मग आता हे जे 3 आणि 4 नंबरचे आरोपी आहेत, तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येऊ नाही ते नाही राहत. हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग घेतात. माणिकराव कोकाटे. अच्छा, म्हणजे हे चारही घर कोकडेंकडे. चारी जे फ्लॅट्स आहेत हां हां चौघांना जे अलॉट झालेले आहेत शासनाकडून हां, म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनी फ्लॅट घेतले होते की काय? ते बघावं. परत पुढची बातमी. कथित कृषी घोटाळ्याशी संबंधित अतिशय मोठी बातमी आहे. 200 कोटी रुपयांचा दुसरा GR कृषी विभागानं कोणत्या आधारावरती काढला असा सवाल उपस्थित झालाय. खरंच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. कृषी विभागानं घाईघाईमध्ये काढलेल्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित झाले. एबीपी माझाकडे 200 कोटींच्या त्या नव्या GR वरती प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्र हाती लागलेली आहेत. 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या GR साठी मान्यता मिळाल्याचा मुंडेंचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहिलेलं पत्र देखील माझाच्या हाती लागलंय. या पत्रावरती कोणत्याही तारीख नाही. ही धक्कादायक बाब उघड झालेली आहे. 23 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचं उघड झालं. 30 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये 3 विषय कृषी विभागाशी संबंधित होते, मात्र त्यामध्ये बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता असं दिसून आलंय. दरम्यान आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती काही गंभीर आरोप केलेत. त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी. विजय कुंभार सर माझ्यासोबत आहेत. सर, हे कधी नेमकं घडलेलं आहे, कुणी हे केलंय आणि असे काय निर्णय होते ज्याला मंत्रिमंडळाची मान्यता नव्हती? पहिली गोष्ट म्हणजे आत्ताचा निर्णय जो धनंजय मुंडेंचा म्हणता येईल की 23 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये एक ठराव मंजूर झाला. तो 23 सप्टेंबरला मंजूर झाला आणि 30 सप्टेंबरला तो कन्फर्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे दोन्ही मंत्रिमंडळाचे जे इतिवृत्त आहे ते बघितलं तर जो त्यांनी कार्यादेश काढला आहे, जो शासन आदेश काढला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं की 23 सप्टेंबरला हा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाला होता, तो तसा कुठेही दिसून येत नाही. 23ला पण दिसून येत नाही, 30ला पण दिसून येत नाही. याचा अर्थ मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेला नसताना धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने या निर्णयाची अंमलबजावणी केली, ज्याच्यामध्ये काही कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी खरेदी होती. आणि यासाठी 30 सप्टेंबरला बनता येते, 4 ऑक्टोबरला सगळ्या प्रक्रिया पूर्ण पण झाल्या. हा आणखी एक आक्षेपार्ह विषय आहे. मुख्य सचिवापासून मंजूर होऊन खाली येईपर्यंत हे सगळं झालं, हे आक्षेपार्ह आहे. आणि जो ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला नाही तो ठराव झाल्याचं भासवलं. आता याच्यामध्ये मंत्र्याबरोबरच सगळे अधिकारी पण दोषी आहेत. हा आर्थिक अनियमितता, आर्थिक घोटाळा आणि सर्व राज्यघटनेचा आणि जे काही कामकाज नियमावली आहे त्याचं उल्लंघन आहे, पैशाचा अपहार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.